जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे ₹2100 आहे, ते कोणत्या महिन्यापासून सुरू होणार आहेत. त्याच्यानंतरनं हे ₹2100 कधीपासून म्हणजे आता तुम्ही बघाल तर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सगळे पैसे काय केले की महिलांना सरसकट आलेले आहेत. आता आजच देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलेलं की मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाची आहेत. हे फोटो आहे. त्याच्यानंतर ही जे मुख्यमंत्रीपदाची सही करताना जे आहे, हे मुख्यमंत्रीपदाची सही करत आहे. आता हे तुम्ही बघू शकता, ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचे कार्यक्रम होता आजचा, तर त्याची काही फोटोग्राफ्स आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं, की याच्यानंतर ही आता तर याची पदाची शपथ घेतली. आता याच्यानंतरनं तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे, की एक पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर. तुम्ही बघू शकता, ही 7/28ची पत्रकार परिषद आहे. आणि या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की ही माहिती दिलेली आहे, की लाडकी बहीण योजना जी आहे ती काय होणार त्याच्या संदर्भात. त्याचे ₹2100 कधी होतील? त्याच्यानंतर 1500च राहणार की 2100 होणार आहेत? तर याची सगळ्यांची माहिती आहे. तुम्ही हे व्हिडिओ काय करू शकता, की बघू शकता किंवा मी तुम्हाला माहिती सांगतो ते ऐकू शकता. मी बघितलेलं आहे आणि मी तुम्हाला त्याची सांगत आहे. तर याच्यानुसार जर तुम्ही हे केलं, सांगायचं झालं, तर ₹2100 हे होणारच आहेत. लक्षात घ्या, ₹2100 होणार आहेत. ही त्यांनी फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे. ₹2100 नक्कीच होतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी त्यांनी बोललेली आहे, की ज्या महिला या निकष जे आहेत, आता निकष पार करतील म्हणजे जे अ, उमेदवार हे आहेत महिला निकष पार करतील त्यांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे. बाकी महिलांना लाभ भेटणार नाहीये. पहिलं काय होतं, की सरसकट त्यांना एक ₹1500 देण्यात आले होते नोव्हेंबरपर्यंतचे. सरसकट देण्यात आले होते. पण आत्ता काय करतील, की निकष हे नक्कीच बदलण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये बघा, निकष कोणकोणते होते? तर बघा, महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं हे जे आहेत म्हणजे विवाहित असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल की निराधार असेल, तर या किंवा कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांनाच काय केलं, की हे भेटेल. त्याच्यानंतर 21 वर्ष ते 65 वर्षापर्यंत वय असायला लागेल. आधार कार्ड लिंक असेल आणि उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. आता अपात्रतामध्ये यांनी काय केलेलं आहे बघा, अपात्र कसं असणार आहे, की ज्या एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, त्यावेळेस अपात्र होईल. त्याच्यानंतरनं ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स असेल, तर ते त्यांचं काय होणार, की कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतरनं बघा, की ज्या कुटुंबातील सदस्य नियमित त्याच्यानंतरनं कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ याच्यामध्ये आहेत. राज्य सरकारचे कुठेही असणार आहेत किंवा सेवानिवृत्तीची वेतन घेत आहेत. त्यांना काय करणार, की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न अधिक असेल, तर त्यांना काय करणार आहेत, की हे अपात्र ठरतील. त्याच्यानंतरनं सदर लाभार्थी महिला हे काय करतील, की इतर विभागामार्फत योजणाऱ्या आर्थिक योजनांमध्ये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असेल, ओके, तरी हे होतील. त्याच्यानंतरनं खासदार, आमदार असेल विद्यमान कुटुंबातली, तर तेही कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतरनं राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक इत्यादी असेल तरी कॅन्सल होणार आहे. आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून असेल, तर तेही काय होणार, की कॅन्सल. या सगळ्या ज्या हे आहेत ते काय करतील, की चेक केल्या जातील आणि त्याच्यानंतरनं ते ठरवते, की पुढे ठेवायची की नाही ते. ओके, त्या महिलांचंच. बाकीच्या महिलांचे जे कंटिन्यू होणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बघा, तर जे हे असणार आहे आर्थिक हे असतं विधिमंडळाचं अर्थसंकल्प सादर केलं होतं त्यावेळेसच हे पुढच्या गोष्टी ठरणार आहेत, की कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हे. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती हे सांगितल्याबद्दल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त याच्याकडे शेअर करा. धन्यवाद.